अध्यात्म याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. बऱ्यापैकी फरक पडलेला की जो पूर्वी समन्वय होता, समन्वय कुणामध्ये होता तर पूर्वी समन्वय जे पाईक आहेत, जे भक्त आहेत यांच्यामध्ये तर पूर्वी समन्वय होता, आजही समन्वय होता. पण पूर्वी समन्वय ज्यांच्यामध्ये होता की जे गुरुस्थानी आहेत, आणि आज समन्वय कुणामध्ये तर जे भक्त आहेत त्यांच्यामध्ये आहे. पण जे गुरुस्थानी आहेत त्यांच्यामध्ये आज कुठल्याही प्रकारचा समन्वय राहिलेला नाही. आणि समन्वय नसताना मग काय होतं की मग फक्त आपण आपलं हा इतकाच विचार पुढे चालू होतो. आणि हा जो विचार आहे की गंमत अशी आहे की असेतू हिमाचल ही जी गुरु शिष्य परंपरा आहे, आणि या गुरु शिष्य परंपरेला योग्य मार्गदर्शन करणारा एकमेव ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र आहे. बाकी दुसरा कुठलाही ग्रंथ जो या गुरुभक्तीपर, जसं आपण दासबोध पाहिला, दासबोधामध्ये एक समास आहे, ज्ञानेश्वरी पाहिली विशिष्ट आहे. पण हा जो ग्रंथ आहे, हा जो 52 अध्याय जे पूर्ण आहेत, हे केवळ की गुरुभक्ती कशी असावी, की आपण गुरुकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असावी आणि सद्गुरूंची आपल्याकडे बघण्याची दृष्टी कशी असावी, या सगळ्या गोष्टीचं व्यापक रीतीने आपल्याला मार्गदर्शन या ग्रंथाद्वारे मिळू शकतं. मग व्यापक दृष्टीने मार्गदर्शन तर मिळतं, पण अडचण जी अशी होती की बाबा गुरुचरित्र आहे, कठीण आहे, 52 अध्यायाचे, त्याच्याकरता आपल्याच अधिकारी माणसांनी नियम घालून दिलेले की हे कोणी वाचायचं, हे स्त्रियांनी वाचू नये, बाकीच्यांनी वाचू नये. पण हे जोपर्यंत प्रत्येकाच्या पर्यंत पोचणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही, ही गोष्ट प्रत्यक्ष महाराजांना लक्षात आली. म्हणून नरसिंहवाडीला त्यांनी दासगणू महाराजांना आदेश दिला आणि हा ग्रंथाचं लेखन करून घेतलं. आणि यथायोग्य काळी मग खऱ्या अर्थाने आज हा जो ग्रंथ आहे हा त्यांच्या आदेशाने, त्यांच्या इच्छेने, त्यांच्या आज्ञेने आपण आज विविध ठिकाणी प्रत्येकाच्या हातात देण्याचा आपण प्रयत्न करतो. या सगळ्यामध्ये आपण कोण आहेत? आपण शून्य आहेत, आपण कोणच नाही. करते करविते ते स्वतः आहेत. त्याही वेळेला त्यांनी केलं तर दासगणू महाराजांनी स्वतः काय सांगितलं की नाही, हे सगळं जे करताय हे तुम्ही करताय, फक्त निमित्त मला केलंय. आणि हे निमित्त मला जरी केलं असलं तरी मला ह्याच्यामध्ये कुठेही मला श्रेय घ्यायचं नाही, मला कुठेही याच्यात मोठेपण नको. मला फक्त एकच पाहिजे की मला पांडुरंगाच्या चरणाशी ठाव पाहिजे. ही एक जी भूमिका असते ना अध्यात्मामधली, ही भूमिका खूप महत्वाची. आपण कधीही पुढे जाताना, कारण या ज्या मोहाच्या पायऱ्या, या पायऱ्या आपल्याला कशा टाळता येतील किंवा आपण त्या ओलांडून पुढे कसं जाऊ, आणि जसजसं आपण त्या ओलांडून पुढे जाऊ ना तसं तसं आपल्याला अध्यात्मामध्ये मिळणारा आनंद हा काही वेगळा असतो. आणि मग जिथं मी आला, जिथं अहंकार आला, मग हे कोण करतंय तर मी करतोय, हे कोण करतंय तर मी करतोय, अहंकार नसावा. आणि आपण सेवा कशी करावी, आपण आपल्या सद्गुरूंना शरण जाताना आपल्या मनामध्ये काय भाव असावा, किंवा साधी गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन. अहो म्हणायला या 4 ओळी अगदी सरळ सरळ, पण या 4 ओळी वाटतात तेवढ्या सरळ आहेत का? आज आपल्यापैकी प्रत्येकाला या गोष्टीची अनुभूती आली आहे का की ज्या ज्या ठिकाणी ही अनुभूती येण्याकरता काय करावं लागतं? मग ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची अशी अनुभूती येते त्यावेळेला मग काय होतं की तो मनुष्य काय होतो की एखाद्या विचाराने तो वेडा होतो, प्रभावित होतो,
आणि त्याला असं वाटतं की नाही, हे जे चांगलं आहे ना, हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवू, जेवढं चांगलं आहे तेवढं आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं देता येईल याचा विचार करून तो कायम कार्यरत राहतो. तो कायम मग ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझ त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ही अनुभूती घेण्याकरता काय करावं लागतं की हे जे एवढे सगळे संत आहेत ना, या सगळ्या संतांच्या कुठल्याही फोटो पुढे जर जाऊन उभं राहिलं, कुठल्याही फोटो समोर जर आपण उभं राहिलं तर तिथं आपलेच सद्गुरू आपल्याला दिसले पाहिजेत, ही अनुभूती घेता आली पाहिजे. आणि ही अनुभूती ज्या दिवशी आपण घेऊ त्या दिवशी खऱ्या अर्थाने ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे हे म्हणायचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. पण आपण अनुभूती न घेता केवळ जर या गोष्टी करत राहिलो तर काहीच नाही. ते या गोष्टीचं, सगळ्या गोष्टीचं खरं खरं ज्ञान या गुरुचरित्रात दडलेलं आहे की गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय काय शिकवतो, वेगवेगळ्या रीतीने गुरुभक्ती कशी करावी, गुरूंकडे कसं पाहावं, आणि गुरूंकडे बघताना नेमकं आपण काय पाहायला पाहिजे. तर गुरूंकडे बघताना सगळ्यात आधी एक पाहिजे, आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की ती गोष्ट म्हणजे ही की गुरु ही व्यक्ती नसून गुरु हे तत्व आहे. की गुरु ही व्यक्ती नसून गुरु हे तत्व आहे. आणि नेमकी आज गफलत आपली तिथंच होतीये, म्हणून कदाचित असेल, मला माहित नाही, पण आज सद्गुरूंनी हे इतकं मोठं अवघड शिवधनुष्य जे दिलं, त्यांना काही आदेश झाले असतील वर्ण, त्यांच्याकडनं इथपर्यंत आले असतील, कारण मी तर थेटपर्यंत पोचू शकत नाही, मी त्यांच्यापर्यंतच अजून नीट पोचू शकत नाही, तर वरपर्यंत जाण्याचा विषयच नाही. पण जोपर्यंत आपल्याला गुरुतत्वाचा अर्थ कळणार नाही, गुरुभक्ती कशी करावी हे समजणार नाही, कसे की आपण धन्यता फक्त कुठल्या गोष्टीत मानतो की सद्गुरू माझ्या घरी आले, मी खूप दामडौलाने स्वागत केलं, 5 पक्वान्न केले, त्यांना उंची वस्त्र दिली, त्यांना छान रीतीने हवं तसं समोर मला जे जास्तीत जास्त प्रयत्न करून मी समोर द्रव्य दक्षिणा दिली, काहीतरी दागिना दिला, हे दिला, म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या का त्याच्याने ते संतुष्ट होतात का? त्यांचं आयुष्य कशा करताय, सद्गुरूंचं आयुष्य कशा करताय, तर सद्गुरूंचं आयुष्य आपल्यासारख्यांचा उद्धार करण्याकरता, आपल्यासारख्यांचं कल्याण करण्याकरता. त्यांना बाकी या गोष्टीशी काय, त्यांना बाकी या गोष्टीशी काहीच देणं घेणं नाही. पण आपल्याला गुरुभक्ती करताना आपण या गोष्टीने सुद्धा कधी कधी असं होतं की कळत न कळत आपण आपल्या सद्गुरूंची सुद्धा परीक्षा बघतो, की त्यालाही असं वाटतं की चला आपण एवढं सगळं जर केलं तर आपण आपल्या सद्गुरूंच्या अधिक नजदीक जाऊ, जवळ जाऊ, आणि सद्गुरू आपल्याला नक्की हे करतील, आपल्याला जास्त जवळ करतील. आपल्याला आलं की ये म्हणतील, बस म्हणतील, उठ म्हणतील, तुला काय काय हवं काय नको हे सगळं विचारतील. कारण कसं आहे की आजचा काळ असा झालेला आहे की सगळ्याच गोष्टी या पैशात मोजायची सवय ही आपल्या सगळ्यांना लागली. आपण सगळ्याच गोष्टीत फक्त एकच बघतो, तो म्हणजे पैसा, धन, संपत्ती, याच गोष्टी बघतो. मग आपण बाकी दुसरं काहीच बघत नाही. मग हे बघताना आपण तर सद्गुरू आहेत. अहो, आपण आपल्या जन्म दिलेल्या आईवडिलांकडे सुद्धा केवळ जर त्याने आपल्याला काही दिलं नाही, घरात त्याने मला काही न देता माझ्या बहिणीला जर काही दिलं तर आपण त्यांच्यावर आग पाखड करतो, आपण त्यांचा रागराग करतो. आणि या सगळ्या गोष्टी केवळ अशा, मग हाच व्यवहार आपण तिथं, कारण कसं झालंय की हा कलीचा फेरा आहे आणि या कलीच्या फेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. कारण ही सवय लागली की आपण कुठेही कुठल्याही देवस्थानी गेलो, बाहेर गर्दी खूप दिसली, चला
स्पेशल दर्शन 200 रुपये 300 रुपये आपण देतो, जातो, दर्शन घेतो, येतो. मग आता काय झालं, मग त्याच्यामुळं काय झालं माणसाला, की कुठेही जरी झालं तरी असं मग सद्गुरूंच्या नजदीक जाण्याचा मार्ग हा आहे का सेवेच्या मार्गातनं आपण त्यांच्यापर्यंत जाणं आणि त्यांना आपलंसं करून घेणं आणि खरी त्यांची कृपा संपादन करणं हा खरा राजमार्ग आहे. मग हा राजमार्ग कुठून चालू होतो, तर या राजमार्गाचं पूर्ण द्वार जे आहे, द्वारापासून ते थेट तो मार्ग आपल्याला कसा लाभू शकतो, कसा मिळू शकतो, या सगळ्या गोष्टीचं यथार्थ ज्ञान या गुरुचरित्र ग्रंथामध्ये दडलेलं आहे. आणि मग या ग्रंथामध्ये हे सगळं ज्ञान दडलेलं आहे. तर म्हणून हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात जावा ही इच्छा महाराजांची असू शकेल आणि त्यामुळं महाराजांनी ही प्रेरणा दिली असेल आणि त्यानुसार ते हे कार्य करून घेत असतील असा माझा स्वतःचा समज आहे. कारण बऱ्याच जणांना हाही प्रश्न असाही पडेल की बाबा नाही आता काय उठलं सुटलं पारायण, उठलं सुटलं पारायण, उठलं सुटलं, हे असं नाहीये. कुठलीही गोष्ट करताना काहीतरी त्याच्यामध्ये हेतू हा असला पाहिजे आणि आपणही जाणत्या माणसांनी तो हेतू समजावून घेतला पाहिजे की नेमकं काय, हे कशासाठी आहे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला रोज काय यायचंय, का वाचायचंय. आणि गंमत अशी की घरामधले संस्कार टिकवण्याची जबाबदारी ही खरं तर दोघांवरही आहे, पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त ही जबाबदारी आईवर येते. मग आईवर येते, मग काय होतं, मग आईवर येते तर गुरुचरित्र मोठं वडिलांच्या मनात आलं तर ते वाचतील, त्यांना वेळही मिळाला पाहिजे, तेवढे नियमही पाळणे झाले पाहिजेत. बर यातूनही एखाद्याला अधिकारच नाही तर विषयच संपला. मग या गोष्टीचं ज्ञान होईल कसं, जर सगळी दारच जर बंद झाली तर त्या बंद खोलीत आहे काय हे कळेल कसं, आपल्याला कळेल कसं नेमका आत काय. तर ही दार उघडण्याचं काम जे आहे, हा जो मार्ग आहे त्याच्याकरताच हे गुरुचरित्र सारामृत आहे. गुरुचरित्र सारामृत 52 अध्याय, फक्त 16 अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी ते सगळे संकलित केलेले. आता 52 अध्यायातलं तत्वज्ञान 16 अध्याय, हे तर अशक्यप्राय गोष्ट आहे. पण अशक्य ते शक्य हे कशामुळं होतं, तर ते केवळ सद्गुरूंच्या कृपेने आणि प्रत्यक्ष महाराजांच्या आज्ञेने हे लेखन झाल्या कारणाने ते लिलयापणे शक्य झालं. आणि मग त्या 16 अध्यायामध्ये त्यांनी विशेषतः त्यातले 15व्या अध्यायामध्येच अवतरणिकेचा अध्याय घेतला. आणि 16व्या अध्यायामध्ये त्यांनी काय केलंय, तर त्यांनी आसूड मारलेले, की जे आसूड खरोखरी विचार करायला लावणार आहेत गंभीरपणे. आता विचार कोणाला करायला लावतील, तर आपल्यासारख्या भाविकांना. कारण आपल्यासारखे भाविकच कधीतरी हा ग्रंथ हातात घेतील, बघतील, वाचतील. पण गुरुस्थानी असलेल्या माणसाला बाकी काही कारणच नाही ना काय वाचायचं, कारण तो गुरुस्थानी बसलेला आहे. त्याचा अधिकार नक्कीच मोठा आहे, तो श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा. मग आपण सामान्य लोक जे आहोत, मग या आपण सामान्य लोकांनी या संक्षिप्त गुरुचरित्रातला 16वा अध्याय हा खूप बारकाईने वाचला पाहिजे. मग नेमकं या अध्यायामध्ये आपल्याला काय काय या सगळ्या गोष्टी कळतील, की नेमकं दासगणू महाराजांनी कुठल्या कुठल्या गोष्टीला, कुठल्या कुठल्या प्रवृत्तीला त्यांनी फटकारे मारलेले हे आपल्याला लक्षात येईल. आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला फक्त वाचायचंय म्हणून नाही, पण आपल्याला गुरुचरित्र समजून घ्यायचंय आणि ते असं समजून घ्यायचंय की आपल्याला गुरुचरित्र जगायचंय.
या मनाच्या ओढीने, या मनाच्या तीव्रतेने जर आपण या गोष्टी करू शकलो तर खरोखरी आपलं जीवन सार्थकी लागू, की या सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळा आनंद त्यातून सहजपणे प्राप्त होईल, मिळवता येईल. दासगणू महाराजांचं इतर लेखनाबद्दल माझ्यासारख्याने काय बोलावं, की दासगणू महाराजांनी काय लिहिलं नाही, पण ज्या वेळेला हा ग्रंथ त्यांचा येतो समोर तर माणसाला खरंच अचंबा वाटतो. की अचंबा अशा अर्थाने वाटतो की खरंच की ज्यांनी आयुष्य सगळं ज्यांचं विठ्ठल भक्तीत गेलं, पूर्ण पांडुरंगाची भक्ती, साईबाबांची भक्ती, पण या सगळ्या भक्तीमध्ये जात असताना लिखाण कुठलं केलं तर गुरुचरित्रासारख्या विषयावर, की जो ग्रंथ अतिशय कर्मठ मानला जातो, कर्मप्रधान मानला जातो, त्या ग्रंथावर त्यांनी लिखाण केलं. म्हणजे बघा ही कशी आहे, एक वेगळी गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची. ही एक गोष्ट की दासगणू महाराजांनी काय केलं की विठ्ठल भक्तीतनं दत्तभक्तीकडे येऊन ते लिखाण. आता आपण थोडस दुसरं उदाहरण आपण जर पाहिलं तर नाथ महाराजांना काय झालं ते प्रत्यक्ष दर्शन झालं. नाथ महाराजांना प्रत्यक्ष दर्शन झालं. मुली महिन्याच्या पूर्वकाळी मलंग वेशामध्ये त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दर्शन. आपण जी आरती रोज म्हणतो, त्या आरतीमध्ये काय, त्या आरतीमध्ये एक गोष्ट सुंदर, नितूपणाची झाली मिळवणं, ही जी ओळ आहे ती खूप समजण्यासाठी. मग ज्या माणसाला प्रत्यक्ष दत्त महाराजांचा साक्षात्कार होतो, पण नंतरच्या आयुष्यात ज्यांच्याकडनं ही गोष्ट खूप मोलाची आणि विचार करायला. मग मग वेगवेगळे भावना दिल्या भागवत काय, मग या सगळ्या गोष्टी त्यांना मला जर संप्रदायामध्ये नाही, जर माझ्याकडे रामायण, माझ्याकडे हे आपलं म्हणणं, हे आपल्याला हे दोन उदाहरणं उदाहरणामध्ये आपण काय आणि दत्तभक्तीचं उत्तर, हे जे काही आहे हे तत्व, हे जे सगळं चालतं हे तत्व चालतं, हे तत्व आपल्याला शिकता आलं पाहिजे आणि हे तत्व आपल्याला जाणता आलं पाहिजे. कारण मूलतः गोष्ट की एवढेही संप्रदाय आज या सगळ्या संप्रदायात आणि केवळ आपण तर काय होईल. मग एकीकडे म्हणताना आम्ही काय म्हणायचं की
परिणाम आहे. मग या कलीच्या परिणामामध्ये सुद्धा कुठेतरी या गोष्टी चालल्या पाहिजेत, काहीतरी झालं पाहिजे आणि कुठेतरी एखादा चांगला विचार हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे. हा विचार पोचणं नितांत गरजेचं आहे की हा जोपर्यंत विचार पोचणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या डोळ्यावरची झापडच जाणार आणि आपण खऱ्या गोष्टीपासून, खऱ्या आनंदापासून आपण दूर राहू आणि हे दूर राहणं नको. हा एक जो विचार आहे, हा एक जो वाटण्या कधीच केलेल्या, आपण ईश्वराच्याही वाटण्या जर करायला लागलो तर त्यातनं काहीच आपल्याला हाताला लागणार नाही. आणि हे असं नको आणि हे असं व्हायला नको, एवढ्या करताच आपल्याला काय करावं लागणार आहे की गुरुचरित्र नुसतं वाचायचं नाहीये, तर समजून वाचायचंय आणि गुरुचरित्र आपल्याला प्रत्यक्षात गुरुचरित्र जगायला शिकायचंय. आणि हे जर केलं तर 100% खात्रीपूर्वक आपल्याला या 4 ओळी म्हणायचा अधिकार हा नक्की प्राप्त होईल. त्या 4 ओळी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझ. मूळ गुरुचरित्र ग्रंथामध्ये ज्या वेळेला लिखाण करताना किंवा लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की गुरुचरित्र वाचन करताना वाचकाची मनोभूमिका ही एका विशिष्ट उंचीपर्यंत गेली पाहिजे. की त्यांनी वाचन करताना प्रथमतः काय करायचंय तर त्यांनी आपल्या सद्गुरूंना अनन्य भावे शरण जायचं आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंना अनन्य भावे शरण जाऊन मगच या ग्रंथामध्ये प्रवेश करायचा आणि मगच या ग्रंथाला वाचनाला सुरुवात करायची. असं जर केलं त्यांनी तर त्याला हा ग्रंथ, या ग्रंथाची उकल ही बऱ्यापैकी लवकर होईल. की तुमच्या मनामध्ये जोपर्यंत सद्गुरू विराजमान होणार नाही तोपर्यंत हे केवळ अशक्य आहे. आणि सद्गुरू मनामध्ये विराजमान झाल्यानंतर इतर जे काही विचार आहेत ते कुठलेही विचार आपल्या मनापर्यंत येऊ शकत नाहीत किंवा आपलं मन विचलित करू शकत नाहीत. म्हणून जे आहे ते सद्गुरूंचं ध्यान, सद्गुरूंचं स्मरण हे नितांत गरजेचं आहे. की गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे की या ग्रंथाची गोडी इतकी वेगळी आहे आणि नेमकं या ग्रंथातनं घ्यायचं काय हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण काही अधिकारी जे होऊन गेले की ज्यांनी हा ग्रंथ वाचला त्यांची अनुभूती अशी आहे की कुणाची या ग्रंथाची 2-2 हजार पारायणं झाली पण तरीही ते सांगतात की 2000 वेळेलाही हा ग्रंथ वाचल्यानंतर आम्हाला मुखोद्गत नक्की झाला, पण ज्या वेळेला आम्ही परत त्याच्या पुढचं पारायण करू त्यावेळेला आम्हाला त्यातनं अजून एक नवीन गोष्ट आमच्या समोर येते की जी आम्हाला कळते. म्हणजे जणू काही ही जादूची पोतडी आहे. तुम्ही त्यातनं कितीही घ्या, कितीही घ्या. इथं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की काय केलेलं आहे वर्णन असं केलेलं आहे की 51 भरुनी रांजणी ही 51 रत्न एका रांजणात भरली. भक्त याचका तोषविले की सद्गुरूंचं चरित्र सांगताना या 51 अध्यायामध्ये 52 अध्यायामध्ये जे काय सांगितलं ती ही जी रत्न आहेत ही फक्त रत्न भरलेली आणि बाकी याच्यामध्ये ते याचा पारच लागत नाही. आणि हे गुरुचरित्र कसं आहे की आपण एक बघतो की हे गुरुचरित्र याच्याबद्दल एक असं मानलं जातं की हा दत्त संप्रदायातला विशिष्ट ग्रंथ, एक मान्यता प्राप्त ग्रंथ आहे असं सगळेजण मानतात. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आपण याची दुसरी बाजू पाहिली का की दत्त संप्रदायात मान्यता प्राप्त आहे हे जर आपण म्हणलं
तर बरोबर आहे, पण गुरुपरंपरा या कुठून आलेल्या? भलेही माझी उपासना आज कुठलीही असो, मला अनुग्रह कुठलाही असू देत, मला देवीचा असू देत, मला रामाचा असू देत, कुठलाही असू देत, पण ही गुरुपरंपरा कुठून आली? आदिगुरु कोण आहेत? आदिगुरु कोण आहेत? तर आदिगुरु हे मग यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी आल्या. आणि भगवान दत्तात्रयांच्या आधी कोण होते? तर हे होते, प्रत्यक्ष विष्णू होते. म्हणून आजही बऱ्याच ठिकाणी दत्त महाराजांचा उल्लेख करताना विष्णू दत्त असा उल्लेख आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि इकडे जर आपण पाहिलं तर ती सगळी निर्मिती आहे. मग उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. या तिन्ही गोष्टीचं ज्यावेळेला एकत्रीकरण झालं, मग ते एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रय. मग हे जे सगळं आपण बारकाईने बघतो, या सगळ्या गोष्टी आपण करतो, पण ह्या करत असताना सुद्धा आपल्या मनात काही विचार असे येतात की नाही, आपल्याला पटत नाही भाऊ, आपलं काही असलं तरी नाही, आपलं फक्त शंकरच. अहो काही जण तर इथपर्यंत आहेत की त्यांचं म्हणणं 3 तोंडाचा देवच नसतो, म्हणून आम्ही दत्त मानत नाही. आता मला सांगा, दत्त 3 मुखी आहे. आता नाथ महाराजांनी जे केलं, इकडं आपण पाहिलं गुळवणे महाराजांनी काढलेलं सुंदर चित्र की ज्यांना दत्त महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, ते एकमुखी दत्ताचे. अहो त्याची मुख किती आहेत हे न बघता आपण फक्त नेमकं काय आपल्याला त्यातनं काय घ्यायचंय, ही उत्पत्ती स्थिती लय जी आहे, अहो हे एकत्रीकरण आहे. आणि हे जे एकत्रीकरण आहे म्हणजेच काय, तर सगळ्या सद्गुरूंचं, सगळ्या गुरुपीठांचं उगम स्थानच इथनं आहे, सगळं इथनच आहे. आपण सज्जनगडावर आजही गेलो तरी तिथं समर्थांच्या समाधी मंदिरात एक फलक लिहिलेला आहे की समर्थांना सुद्धा प्रत्यक्ष दत्त महाराजांनी कुबडी आणि झोळी दिलेली आहे. मग हे एवढं सगळं असताना अजून आपण एक विचार करायचा की आपल्याला असं वाटतं की नाही, समर्थ काय आहेत? तर समर्थ काय आहेत म्हणजे, अहो समर्थांचं घराणं नियमित पंढरपूरचं वारकरी, नियमित जाणारे, पांडुरंगावर अभंग आहेत हजारो. बर, या 2च उपासना करून थांबले का? नाही. आपण रोज आपल्याला ते डोक्यातनं कधीच जात नाही, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. अहो यांनी कधीच कुणी काही पाहिलं नाही हो कशात. यांनी सगळ्यातच एकात्मता दाखवली, एकात्मतेचा संदेश यांनी सगळीकडे दिला. पण आज परिस्थिती अध्यात्मामध्ये अशी झालेली आहे की जिथे एकात्मता हा विषय थोडासा बाजूला राहायला लागला. आणि म्हणजे खरं ज्ञान नाही. माझं म्हणणं ठीक आहे ना, माझा परिवार आहे, माझा परिवाराकरता माझं मी राजविलास बांधावा, चांगलं चांगलं राहावं, सगळ्या गोष्टी कराव्या, का करून. पण हा जो काही सगळा प्रकार आहे, ज्यातनं काय होतं की आपण आपल्याला जो आध्यात्मिक आनंद मिळवायचा आहे, आणि आध्यात्मिक आनंद हा कधी मिळतो की ज्यामुळं समाधी सुखे जो हाले, देह अणुमात्र न हाले. हे समाधी सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, आपल्याला तिथपर्यंत जर जायचं असेल, तर आपल्याला हे जे आहेत आपल्या मार्गात आलेले हे जे काटेत सगळे, हे काटे आपल्याला दूर काढणं गरजेचं आहे. आणि हे दूर जर काढायचे असतील तर गुरुचरित्र हे आपल्याला नुसतं समजून चालणार नाही, तर आपल्याला गुरुचरित्र हे जगावं लागेल. आणि हाच संदेश सगळीकडे देण्याच्या हेतूने या 11 पारायणाचं जर
धोरण काही आखलेलं असेल त्यांनी तर ते मलाही माहित नाही. पण मी एवढंच सांगतो की या सगळ्या प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी असंच पाठीशी राहावं हीच सगळ्यांना मी विनंती करतो. आणि आता आपण मूळ गुरुचरित्र ग्रंथाकडे या विषयाकडे आपण वळू. कारण काय माहिती का की बऱ्याच जणांना अशी शंका होती की 6 महिन्यापूर्वी तर पारायण झाली, मग 6 महिन्यानंतर लगेच परत कशासाठी हे. कारण शंका वेगवेगळं उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. कारण कसं आहे की आता बुलेट ट्रेनचा जमाना आहे, माणसं 2 तासात इकडून तिकडे जातात, त्यामुळे विचारचक्र खूप जोरात चालतात. त्याच्यामुळे मला हे आधी स्पष्टीकरण देणं गरजेचं वाटलं की नेमकं या पारायणाचा खटाटोप कशा करता घातला ते. या खटाटोपा करता म्हणून मी हे स्पष्टीकरण दिलं की हे गुरुचरित्र घराघरात जाणं हे नितांत गरजेचं आहे या गोष्टी करता. म्हणून आपण सगळ्यांनी या कार्याला असंच सोबत राहावं, पाठी उभं राहावं आणि उलट सगळ्यांनी सांगावं मला. कारण मी आज सकाळीच म्हणलं की माझा तुमच्या सगळ्यांकडे बघण्याचा भाव एकच आहे की माझ्याकरता तुम्ही सगळे दत्त आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही असं म्हणाल की तू भिवू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, त्यावेळेला मलाही काही अवघड वाटणार नाही आणि ही वाटचाल अशीच पुढे आपली चालू राहील की ही 11 त्यांचा आदेश जो आहे तो आपण होईल तितका लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करू. तर मूळ गुरुचरित्र 52 अध्यायाचं आणि मूळ गुरुचरित्राचे लेखक यांची मातृभाषा ही कानडी, पण लेखन सगळं प्राकृतमध्ये. आणि नुसतं प्राकृत भाषेत लेखन आहे का तर नाही. तर मराठी भाषेमध्ये जे काही हे प्राकृत भाषेमध्ये जे काही लेखन केलं आजपर्यंत जे लेखन झालं वेगवेगळं, या सगळ्यावर एक मानाचा शिरपेच लावण्याचं काम या ग्रंथकारांनी केलं. बर, या ग्रंथकारांना हे सहज लिहिलं शक्य झालं का तर नाही. यांच्या घरामध्ये जी एक उपासना चालू होती, जी एक परंपरा चालू होती, त्यातनं या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. मग त्यातनं या सगळ्या गोष्टी पुढे आल्या म्हणजे नेमकं आपण काय समजून घ्यायला पाहिजे तर आपण तिथे हे समजून घ्यायला पाहिजे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. की आपल्याला असं वाटतं की नेमकं अशा एका रात्रीत किंवा एका दिवसात या गोष्टी घडणाऱ्या नसतात. काही ना काही गोष्टी असतात. एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीला वेळ लागू शकतो, एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीला वेळ लागू शकतो. म्हणजे कसं की माझ्या घरात माझ्या वाडवडिलांची, आई वडिलांची जर सगळी व्यवस्थित उपासना आहे, सगळं आहे आणि त्यांनी दाखवलेल्या योग्य मार्गाने मी चालतोय आणि मी त्याच रीतीने चालत असताना जर काही कारणाने माझा मुलगा जर काही अपप्रवृत्तीच्या नादी लागला असेल, काही वाईट गोष्टी करत असेल, काही बाकीचं करत असेल, तर मग आम्ही एवढं सगळं करू नये, आमच्या पोटी असं कसं काय, तरी तुम्ही सांगताय की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे असं कसं काय होईल. मग आम्ही काय चूक केली का, आम्ही काय खोटं वागलो का. आम्ही तर चांगलंच वागलो. पण अशा वेळेला सुद्धा आपल्या मनाची स्थिरता, आपल्या मनाची खंबीरता ही कुठेही ढळू न दिली पाहिजे. आणि ही ढळू न देता आपण त्या सद्गुरूंना सांगितलं पाहिजे की शेवट कसं आहे की यांनी काय सांगितलं की नामकर्णीच्या ओढीने चालले होते. त्यांनी काय सांगितलं की बाबा ठीक आहे, मी तर आज तुमच्या भजनी लागलो, मी आज तुमच्या नादाला लागलो,
मी आज लागलो, मी आज तूप खाल्लं, मला रूप येणार नाही हे मान्य आहे मला, पण आज 3 पिढ्यापासून तुमचं नाव आमच्या घरात घेतलं जातं, या गोष्टीचा तरी आपण विचार करावा आणि मला दर्शन द्यावं. ठीक आहे ना, माझं मला लगेच तुम्ही देणार नाहीत, मान्य मला, पण माझ्या घराण्यात जे 3 पिढ्यापासून तुमचं नाव आम्ही घेतोय, जे नाव घेतोय, ते या सगळ्यांची उपासना काही व्यर्थ जाणार आहे का? तर तुम्ही असं न करता तुम्ही मला दर्शन द्या हे म्हणता आलं पाहिजे. तो संयम तिथं आपल्याला राखता आला पाहिजे आणि कुठेही विश्वास डळमळीत नाही झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं एक की सद्गुरूंवर असलेला आपला विश्वास हाच खरा महत्वाचा असतो आणि जिथं विश्वास डळमळीत होईल ना तिथं आपल्याला अनुभूती येत नाही. आणि विश्वास जर तगडा असेल तर सहजच कुठल्याही गोष्टी माणसाला प्राप्त होऊ शकतात. विश्वास पक्का पाहिजे. विश्वास नसेल तर काहीच अर्थ नाही आणि विश्वास हा सद्गुरूंवर तर असायलाच पाहिजे की त्यांनी सांगितलं ना संपलं विषय. अहो बऱ्याचदा काही गोष्टी तर अशा असतात की आपण जर उपासनेत चोख असलो ना तर आपण कधी कधी जावं त्यांच्या तिथं दर्शनाला आणि ते सांगतात की बाबा रे तू आता एक काम कर, आता तू जे उपास करतोय ना हे बंद कर, तुझं काम झालं, तुझं काम झालं, तू जा, तुला घरी गेलं की निरोप मिळून जाईल, तुझं काम झालं म्हणून. आणि मग आपण घरी येतो, घरी आल्यानंतर खरोखरी आपल्याला ती सुखद बातमी कळती की आपलं काम झालेलं असतं. पण हे तर न सांगताच हे काम झालं. आपल्या मनातलं त्यांनी ओळखलं, आपलं काम झालं. मग हे प्रत्येकाच्या बाबतीत सहज शक्य आहे का? तर का शक्य होत नाही? तर आपण तिथं कमी पडतो. ते काय त्याचं कारण असं की उपासनेला दृढ चालवावे. आपण ते करू शकत नाही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आता ही गोष्ट तर इतकी अवघड आहे, इतकी कठीण आहे. समर्थांनी ऐकण्याकरता खूप छान गोष्टी दिल्यात, अशा खूप छान सांगितल्या, पण आचरणात आणायचं म्हणलं की खूप अवघड आहे. अहो मला सांगा ना तुम्ही, सर्वामुखी मंगल बोलवावे हे काय सोपं आहे का? आपण सकाळी उठल्यापासून ते आपल्याला वेगवेगळे सगळे भेटतात, सगळे एक एक, या गोष्टी अवघड आहेत. आणि उपासनेला दृढ चालवावे. तुम्हाला अनुभूती यो न यो, त्यांनी सांगितलंय करत राहणे. मग आता मला सांगा, समर्थांनी जे सांगितलं याचीच प्रचिती आपल्याला गुरुचरित्रातल्या अध्यायात येते की बाबा हे तू हे वाळलेलं लाकूड लाव आणि तू पाणी घाल त्याला. ज्या दिवशी त्या झाडाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझ्या अंगावरचं अंगरोग निघून जाईल. मग सांगितलं तसं त्यांनी करत राहिला. पुढं काय झालं तो कथाभाग आपण बघूच. पण काय होतं माणसाला की सांगितलं ते करायचं नाही. मग काय होतं की मग म्हणायचं नाही हो आम्ही सगळं करतो पण असं होत नाही, आमच्या मनासारखं होतच नाही. पण असं कधीच होऊ शकत नाही. असं कधीच होऊ शकत नाही जर सद्गुरू जर त्या तोलामोलाचा असेल. सद्गुरू जर करताना तुम्ही निरखून पारखून केला असेल तर असं कधीच होणार नाही. आणि तुम्ही जर फक्त जाहिरातीत पाहिलेलं असेल तर 100% फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवली पाहिजे की निरखणं पारखणं वेगळं आणि जाहिरातीत बघणं वेगळं. या गोष्टीमुळं
हजारो लोकांची फसगत होती, हजारो लोक फसतात. आणि मग काय होतं की नाही, आम्हाला त्यांनी सांगितलं, आम्हाला अनुभव आला नाही. मग आज आम्हाला असं कळलंय की या गावात ते आलेत. मग ते काय करतात तर त्यांचं आहे वेगवेगळं, ते बसलं की सांगतात सगळं. मग चाललो तिथं, तिथं गेल्यानंतर तिथं नाही झालं, अजून तिसरीकडे जातो, अजून चौथीकडे जातो. पण हे भरकटण्यात, मग या भरकटण्यात काय होतं की जो काही ज्याला कोणाला गुरु करून घेतलेलं आहे, ज्याच्याकडनं कानात फुंकर मारून घेतलेली आहे, मग या फिरण्यात त्याची उपासना बाजूला पडून जाते, ते सुटून जातं, हे सुटून जातं, काहीच होत नाही. तर गुरुभक्ती अशी नसते. गुरुभक्ती अशी नसते. म्हणून समर्थांनी असो किंवा माऊलींनी असो किंवा कुठल्याही संतांनी काय सांगितलंय, व सद्गुरू करताना तुम्ही विचारपूर्वक करा, 10 वेळेला विचार करा. आणि जे आपल्याला सांगितलंय ना सद्गुरू करताना, तेच नियम सद्गुरूंना पण आहेत. माझ्या दुकानात गिराईक जास्त पाहिजेत म्हणून आले त्याचे कान फुंकायचे नाहीत. तो अधिकारी आहे का, तो त्या योग्यतेचा आहे का, तो या सगळ्या गोष्टी आपण सांगू त्या करण्यासारखा आहे का, किंबहुना तो नसेल तर त्याला त्या अवस्थेपर्यंत आणा आणि मग त्याला शिष्यत्व तुम्ही द्या, मग तुम्ही त्याला शिष्य म्हणून पत्करा. हे सगळे नियम आहेत. सद्गुरूंना पण या गोष्टी आहेत, आपल्याला पण आहेत. पण आज कसं होतं की आपण या गोष्टीचा विचार करत नाही, आणि मग विचार करत नाही म्हणून आपली विचारसरणी बदलत जाते, आणि ही बदलती विचारसरणी उपयोगाची नाही. म्हणूनच प्रत्येक घराघरामध्ये गुरुचरित्राचा मूळ हेतू हा पोचलाच पाहिजे, हा पोचलाच पाहिजे. संप्रदाय कुठलाही असू द्या, इथं संप्रदायाचा विषय नाही, इथं फक्त विषय गुरु आणि शिष्य. की गुरुचरित्र याची व्याख्याच इतकी व्यापक आहे की हे प्रातिनिधिक स्वरूपातलं असलेलं फक्त चरित्र म्हणजे प्रभूंचं श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे फक्त नायक आहेत, चरित्राचे नायक आहेत हे. पण यांच्या अंतर्गत जे सगळे दडलेले ते आपल्या सगळ्या सद्गुरूंची चरित्र आहेत. आपण आपल्या सद्गुरूंचा एखादा अनुभव जो सांगतो आपल्याला आलेला, तो अनुभव म्हणजे काय, तुम्ही गुरूंची चरित्र गाथाच गाता ना, मग त्याला तुम्ही नाव काय देणार, तर ते गुरुचरित्रच आहे. म्हणून हे जे गुरुचरित्र जे आहे याचे अध्याय जे आपल्याला वाटतायत 52 आहेत, पण याचे अध्याय असंख्य आहेत. याच्या अध्याय असंख्य आहेत, याच्या अध्याय रोज लिहिल्या जातात, रोज वेगवेगळ्या ठिकाणी लिहिल्या जातात. हे कधी थांबणारच नाही आहेत, हे कधी थांबणारच नाहीत. कारण कसे की हे दैवत दत्तगुरु हे कसे की अनादी कालापासून आलेलं आहे, अनंत कालापर्यंत राहणार आहे. म्हणून हे कधी न संपणारं चरित्र की जे गुरुचरित्र आहे. आणि हे न संपणारं गुरुचरित्र आहे कारण हे रोज लिहिल्या जातं, सगळं जातं. म्हणूनच हे वेदतुल्य आहे. म्हणून हे वेदतुल्य आहे की याला उगाच म्हणत नाहीत की गुरुचरित्र हा ग्रंथ वेदतुल्य आहे, की जितकं महत्व वेदाला आहे तितकंच महत्व या गुरुचरित्राला आहे. कारण हे चालूच आहे रोज, हे चक्र चाललं जसं चालतंय रोज आपल्याला आपल्या वेगवेगळ्या अनुभूती आपल्या आयुष्यात आपल्या सद्गुरूंच्या आपण घेत असतो, बघत असतो आणि चालत असतो पुढं. तर महत्वाचा भाग हा आहे की हे गुरुचरित्र आपण ज्या वेळेला बघत असताना किंवा काही करत असताना एक गोष्ट आधी लक्षात घ्या, संप्रदाय कुठलाही असू दे, पण गुरु सेवेचं यथार्थ मार्गदर्शन आपल्याला मिळून आपण गुरुचरित्र जगण्याकरता आपण एका मनोभूमिकेवर जाणं आवश्यक आहे.
आणि ती मनोभूमिका ही तर आपण आपल्या हृदय मंदिरात आपल्या सद्गुरूंना विराजमान केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर आपण आधी आपल्या सद्गुरूंना आपल्या हृदय मंदिरात विराजमान करू आणि मग नंतर पुढे चरित्राला सुरुवात करू. मानस पूजा करण्या बाबा मन मंदिरी आना, मन मंदिरी आना बाबा, मन मंदिरी आना बाबा, मन मंदिरी आना.
प्रथमाध्यायी मंगलाचरण, मुख्य देवतांचे करुणी स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती घडियले. गुरुचरित्रामध्ये गुरुचरित्राची रचना ही समजावून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. की आपण पाहिलं की गुरुचरित्र हा साधारण 51 अध्याय, 52वा अध्याय अवतरणिकेचा, काही प्रतीमध्ये 53 अध्याय होतात आणि काही ज्या प्रती आहेत त्याच्यामध्ये 52 अध्याय. अध्यायात फरक काहीच नाही आहे, फक्त अध्यायाची संख्या वाढवली. कथानक एका अध्यायाच्या ऐवजी 2 अध्यायात घेतलेलं. बाकी वेगळं कथानक कुठलं 53 अध्यायाच्या ग्रंथात नाही किंवा काहीच नाही. पण ही जी सगळी रचना करताना त्यांनी रचनाच अशी केलेली आहे की भक्ताची त्याला एका अवस्थेपर्यंत नेण्याकरता त्यांनी आधी काय केलेलं आहे तर 1 ते 24 अध्यायापर्यंत त्यांनी ज्ञानकांड सांगितलं. की ज्ञान पाहिजे विशिष्ट, आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं गरजेचं आहे. 1 ते 24 अध्यायापर्यंत ज्ञानकांड आहे. 25 ते 37 पर्यंत त्यांनी कर्म सांगितले, कर्मकांड आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सुयोग्य ज्ञान होईल त्यावेळेलाच आपण कर्म करू शकू. म्हणजेच तुम्ही हे लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण गुरुभक्ती करत असताना जर आपण गुरुचरित्र जगायला जर शिकलो तर आपण योग्य मार्गाने गुरुभक्तीकडे जाऊ आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेऊ शकू. म्हणून आधी सुरुवातीला ज्ञानाची निरंतर नितांत आवश्यकता आहे. ज्ञान झाल्यानंतर सुयोग्य पद्धतीने आपल्याला कर्म साधता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. कारण कर्मामध्येच अडचणी बाधा खूप येतात. की एखादं कर्म चालू केल्यानंतर 2 दिवस 3 दिवस जातात, नंतर काहीतरी होतं, कोणतरी येतं, कोणतरी जातं, काहीतरी होतं. मग असं वाटतं की नाही बाबा आपल्याला इथं म्हणलं की काहीच होत नाही, मग आपण कुठंतरी जाऊ, काहीतरी करू. मग असाही विचार करतो आपण. मग तिथेही जातो, तिथे गेल्यावरही परत काहीतरी होतं, मग परत आपण येतो, मग परत काहीतरी करतो. पण कर्म हे तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवर, तुम्हाला कर्म हे करावंच लागतं. आणि कर्म हे करणं आणि ते सुद्धा नित्य कर्म, नित्याचं कर्म समजूनच केलं पाहिजे. आणि हे कर्म आपण करत असताना मग हे ज्या वेळेला कर्म आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं कर्म चालेल, मग उपासनेला दृढ चालवावे या आशयाने आपण ज्या वेळेला पुढे जाऊ, मग त्यावेळेला काय होतं की आपल्याला पुढे भक्ती सापडते. मग त्या भक्तीमधनं काय होतं तर आपल्याला साक्षात्कार होतो, अनुभूती येते, प्रचिती येते, आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. मग हे टप्प्याटप्प्याने हे पुढे जाण्याकरता या गुरुचरित्रामध्ये खूप छान विभागणी की ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 कांडामध्ये हे गुरुचरित्र पूर्ण लिखाणाचंच झालेलं आहे. तर हे गुरुचरित्र लिखाण कोणी केलं तर मातृभाषा कानडी, पण तरी लेखन प्राकृतमध्ये. कारण सायनदेवांच्या वंशातले हे नामकर्णी. आणि मी तुम्हाला सांगू का, मूळ गुरुचरित्र वाचताना आता खूप वाचक आहेत, बरेच जणांची खूप पारायणं झालेली आहेत. पण याच्यामध्ये ना की महाराजांनी काय केलेलं आहे प्रत्यक्ष की यांनी त्याच्यामध्ये एक असं काही जादू पेरलेली आहे ना की किती वेळेला पारायण वाचा, पण नेमकं तुम्हाला गुरुचरित्राचा लेखक कोण आहे हे काहीच कळत. याच्यामध्ये फक्त कसं होतं की सिद्ध नामधारक संवाद आहे.
आता नेमके सिद्ध कोण, नामधारक कोण, परत नामकरणी कोण, ही जे सगळे काही विविध आहेत ना, हे माणसाला चक्रवून टाकतात. आणि 5, 50, 100 पारायणं त्याची वाचून होत नाहीत तरी, त्याला वाचली तरी त्याला ते लक्षात येत. फक्त हे वाचण्याकरता एक मनोमन भूमिका अशी पक्क्यात तयार ठेवा की हे जे काही केलेलं आहे ना, हे काम प्रभूंचं आहे. आणि प्रभूंनी हे का केलं तर प्रभूच सिद्ध आहेत, प्रभूच नामधारक आहेत, प्रभूच नामकरणी आहेत. आणि हे का केलं तर तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता. कारण गुरुमार्ग हा गुरुमार्ग म्हणजे कसा तर भगवान दत्तात्रय, आणि दत्तात्रयांचा मानव रूपातील पहिला अवतार कोण तर प्रभू, आणि त्यांच्यानंतर कोण तर स्वामी महाराज. हे दोन. म्हणून या गुरुचरित्रामध्ये हे मूळ चरित्र नायक मानल्या जातात. मग हे मूळ चरित्र नायक आहेत आणि हे सगळे बाकीचे, अहो हे गुरुचरित्रातले सगळे नायक आहेत, हे संपूर्ण नायक आहेत. पण जे पुढे इंजिन जे आहे, तर पहिलं इंजिन हे, दुसरं इंजिन ते, मग त्याच्यानंतर बरेच जणांचे काही, कोण यांना म्हणतं, कोण अजून त्यांना म्हणतं, कोण कुणाला म्हणतं, पण डब्याला डबे लागलेले. मग हे गुरुचरित्र कुणाचं विशिष्ट आहे का? आधी हे समजून घ्या की गुरुचरित्र हे कुणाचं विशिष्ट किंवा कुठल्या संप्रदायाचं आहे का? तर नाहीच आहे. संप्रदाय कुठला तर एकच, गुरुन शिष्य या संप्रदायाचे. तुमची उपासना कुठलीही असू देत, काही घेणं देणं नाही. उपासना कुठली याच्यावर ही गोष्ट अवलंबूनच नाही. तर गुरुचरित्र जे आहे ते गुरुचरित्र नेमकं त्याच्यामध्ये हे का तर भगवान दत्तात्रयांपासून ही गुरु परंपरा चाललेली आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मग ही तिकडनं सगळी आली चालत, आदिनाथ गुरु. मग ही तिकडनं सगळी जी परंपरा चालत आली, चालत आल्यानंतर काय झालं, मग हे एकत्रीकरण झालं. ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्र आले, उत्पत्ती स्थितीला एकत्र आले. मग दत्तगुरु झाले, आणि दत्तगुरु झाल्यानंतर मग प्रत्यक्ष मानव रूपातला अवतार हा पहिला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पुढं मी व्हीन. आणि यांनी एवढंच सांगितलं नाही तर यांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की आज यातले बहुतांशी जे आहेत सगळे अवतारी संत पुरुष, ते म्हणजे साक्षात प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हे मी सांगत नाही, हे त्यांचं चरित्र सांगते की त्यांनी हेही सांगितलं की मीच पुढे जन्माला येईन. हा विश्वास त्यांच्या प्रती असल्या कारणानेच आज मी हे फोटो ज्यावेळेला तुम्ही सगळे बघाल त्यावेळेला कळेल की यांनी स्वतः सांगितलंय की मी पुढे कुणाच्या रूपाने जन्माला येईन, मी कुठली कुठली नावं घेईन. मग हे सगळं असतानाही आपण गुरुचरित्र फक्त एक दत्त संप्रदाय म्हणून पाहायचं. अहो गुरुचरित्र हा जिथं गुरु आहे, जिथं शिष्य आहे, या सगळ्यांकरता हे लागू होणारी एक आदर्श आचार संहिता आहे. आणि या आचार संहितेला धरून याचं जर यथार्थ आपण जर पालन केलं तर आपल्याला गुरुप्राप्ती ही, गुरुकृपा प्राप्ती ही नक्की आहे. की आपण त्याच्यापासून कुठेही लांब राहणार नाहीत, आपण वंचित राहणार नाही. मग गुरुभक्ती करण्याचा राजमार्ग जो आहे तो गुरुचरित्र आहे. मग या गुरुचरित्राला आपण आज आरंभ करतोय आणि उद्याला आपल्याला आपल्या या ग्रंथामध्ये, या आपल्या दुपारच्या विवेचनामध्ये एक सुंदर योग उद्याला असा आहे की उद्याला आपल्याला 3 अवतारांचे भगवान दत्तात्रय, प्रभू आणि
स्वामी या तिघांचेही जन्म आपल्याला उद्याला जन्मोत्सवाचा सोहळा आपल्याला यथामती यथाशक्ती आपल्याला साजरा करायचा आहे. कारण कसे की भगवान दत्तात्रय हे आल्यानंतरच मग हे पुढं सगळं चालू झालेलं आहे. म्हणून तुम्ही हे पक्क लक्षात ठेवा की गुरुचरित्र मी तुम्हाला सांगतोय जसं पोथीत आहे तसं मी तुम्हाला सांगणं अभिप्रेत आहे का या पद्धतीने सांगणं अभिप्रेत आहे. पोथीतलं जर तुम्हाला सांगायचं तर तुम्ही वाचता किंवा आज बाजारात लागेल तेवढी पुस्तकं उपलब्ध आहे. पण गुरुचरित्रातले अंतरंग या अंतरंगापर्यंत खरं आपण जर गेलं तरच आपलं अंतःकरण शुद्ध होऊ शकेल. तर या गुरुचरित्र लेखनामध्ये जो एक लेखनाचा शिष्टाचार आहे तो इथं पाळला गेलेला आहे. तो अशा अर्थाने की पहिलं गणेश शारदेचं स्तवन केलेलं, वंदन केलेलं आणि ते वंदन करून मग लेखनाला लेखकाने सुरुवात केली. पण लेखक इतका चतुर आहे आणि लेखक म्हणजे इतक्या भूमिकेपर्यंत पोचलेला आहे की त्यांनी काय केलंय की त्यांनी लेखन करत असताना प्रत्यक्ष सरस्वती मातेला सुद्धा एक वेगळं आव्हान केलं. की आव्हान काय केलं तर तू म्हणजे कोण आहेस? तू काही वेगळी नाहीस, तू माझीच सद्गुरू आहेस. कारण तुझ्या नावाच्या शेवटी सरस्वती हा शब्द आहे आणि माझ्याही गुरूंच्या माग सरस्वती हा शब्द आहे. माझ्याही गुरूंच्या माग सरस्वती हा शब्द आहे. तर तू बाकी दुसरी कोण नाहीस, तर तू माझी सद्गुरूच आहेस. कारण माझ्या गुरूंच्या नावामध्ये तुझ्या नावामध्ये साम्य आहे आणि ते साम्य असल्या कारणाने तुला मला सगळं ज्ञान द्यावं लागेल, सगळी मती प्रदान करावी लागेल आणि माझ्या हातून ही सद्गुरु सेवा तुला यथार्थपणे पार पाडून घ्यावी लागेल. अशा पद्धतीचं त्यांनी सुरुवातीला गणरायाचं खूप सुंदर असं वर्णन केलं आणि वर्णन करून नंतर सरस्वतीचं आणि सरस्वती मातेचं त्यांनी वर्णन केल्यानंतर मग त्यांनी आपली कुलदेवता, इष्टदेवता, त्याच्यानंतर आपले पूर्वज, सगळं ऋषिकुळ या सगळ्यांना त्यांनी याच्यात विनंती केली आणि हे सगळं करत 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 मग ते नंतर आले श्रोत्यांपर्यंत. मग श्रोत्यांना त्यांनी काय सांगितलं की बाबा मी जे लिहितोय तर तुम्ही काय करा, फक्त तुम्ही माझं लिखाण वेडवाकड आहे. कारण का वेडवाकड आहे तर माझी मातृभाषा नाहीये ही, पण तरी मी लिहितोय. आणि बरं का तुम्ही एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की ऊस वर्ण जर पाहिला तर कसा वेडावाकडा दिसतो, त्याचा रंगही असा काही मोहित करणारा नसतो, पण त्याची गोडी मात्र अवीट असते. तसं बर का तुम्ही काय करा की माझ्या लेखनाकडं त्या ऊसासारखं पहा. तुम्ही बाकी बाह्य रंगावर जाऊ नका, तुम्ही त्याचा अंतरंग पहा. कारण जोपर्यंत तुम्ही अंतरंग बघणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि नेमकं काय होतं की हेच यांनी सांगितलं. कैक वर्षापूर्वी चोखोबांनी सांगायचा प्रयत्न केला. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. हे त्यांनी सांगितलं. आम्ही ऐकतोय, खूप सगळं करतो, पण सगळं करू नये नेमकं काय होतं की आम्ही नको तिथं फसतो. आम्ही फक्त बाह्य रंगावर जातो
आम्ही अंतरंगापर्यंत पोचूच शकत नाही. आणि जोपर्यंत आपण अंतरंगापर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच मिळवता येणार नाही. कारण गुरु आणि शिष्य यातनं जे काही साधायचं असतं, जे काही मिळवायचं असतं, त्याच्याकरता आपल्याला अंतरंगात जावं लागतं. आपल्याला अंतरंगात जावं लागतं, आपल्याला ओळखावं लागतं. या मनीचं त्या मनी हे आपोआप गेलं पाहिजे. अहो, या हॉटलाईन पूर्वीपासून आहेत. आज आपल्याला वाटतं खूप की एका सेकंदात मी कुठेही बसल्या बसल्या माझ्या दुकानातले व्यवहार बघू शकतो, सगळं बघू शकतो, सगळं करू शकतो. या गोष्टी पूर्वी नव्हत्या का? पूर्वी होत्या, पण पूर्वी त्या गोष्टी असताना त्या गोष्टीतनं निसर्गाचा ऱ्हास नव्हता. हॉटलाईन त्यावेळेलाही होत्या, पण पाहिजे त्याला नव्हत्या. त्या हॉटलाईन मिळवाव्या लागत होत्या. त्या मिळवल्या त्यालाच त्या मिळत होत्या, बाकी सगळ्यांना मिळत नव्हत्या. की आता किती 1.5 लाख दिलं तर हातात आलं, आपण पाहिलं, सगळं केलं, असं नाही. पण त्यावेळेसच्या ज्या लहरी होत्या त्यांनी निसर्गाचा कधी ऱ्हास केला नाही. आणि आज ज्या लहरी सगळीकडे आहेत तर त्यातनं आपल्याला चिमणी कावळे बघायला मिळत नाहीत. आज चिमणी कावळे अचानक सगळे शाळेत गेले का कुठे गेले? तर असं नाही. तर ज्या वेळेला गुरुभक्ती करायची आणि गुरुभक्ती करत असताना आपल्या मनातलं आपल्या सद्गुरूंपर्यंत न सांगता पोचलं पाहिजे. आणि सद्गुरूंना आपल्याला काय सांगायचंय हे त्यांना प्रत्यक्ष सांगायचं काम पडू नये, तर ते आपल्यापर्यंत आलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय तर मीतूपणाची बोळवण ही ज्या वेळेला होती त्यावेळेला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आणि या गोष्टी प्राप्त करण्याकरता आपल्याला अनन्य भावे सद्गुरूंची सेवा ही करावी लागते. तर आपण पहिल्या अध्यायाकडं आता वळू, कारण हा विषयच असा आहे की या विषयावर किती तास जरी बोललं तरी गुरुचरित्र लांबच राहील. आपण आधी आपला विषय प्रवेशच संपणार नाही. दर्शन द्या हो, दर्शन द्या हो, द्या हो गुरुदत्ता. दर्शन द्या हो, द्या हो गुरुदत्ता. नरसिंह सरस्वती स्वामी गुरुराया. दर्शन द्या हो, द्या हो गुरुदत्ता. भक्त नाम करणी कष्ट तसे मनी. कधी म्या देखीन श्री गुरुमूर्ती. लागुनी यास निघे दर्शनासी. दर्शन द्या हो, द्या हो गुरुदत्ता. दर्शन द्या हो, द्या हो गुरुदत्ता. ओढ लागली बहु दिव्य चरणाची. देखे न चरण व्यर्थ जीवनाही. व्यर्थ न पोजिणे सांडिन मी देह. दर्शन द्या हो, द्या हो गुरुदत्ता.
आता थोर गुरु तो उदार त्रिकालज्ञ तोची जाणी तसे सर्व परीक्षा ते घेती होऊनी निष्ठुर दर्शन द्या हो द्या हो गुरुदत्ता दर्शन द्या हो द्या हो गुरुदत्ता गुरु भक्ती करती वंशज ते थोर तरी काय येईना लेकराची किवा धेनु वासरासी कैसे ठेवी दूर दर्शन द्यावो द्यावो गुरुदत्ता भक्त प्रतिपालक कैसे म्हणू तुझसी किंवा काय येईना निज भक्ताची पूर्व सुकृते द्याहो दर्शन मजसी दर्शन द्याहो द्याहो गुरुदत्ता दर्शन द्यावो द्यावो गुरुदत्ता घेऊनी परीक्षा विधले दर्शन मकरंद बंदी नामधारकास अखंडानंद द्या हो आम्हा भक्ती ज्ञान दर्शन द्यावो द्यावो गुरुदत्ता दर्शन द्यावो द्यावो गुरुदत्ता कुलदेवता इष्टदेवता सगळ्या देवदेवतांना वंदन करून आपलं मातृकुळ पितृकुळ सगळ्या ऋषीगण या सगळ्यांना वंदन करून करून आणि मग नंतर ज्या वेळेला हा सगळा शिष्टाचार पूर्ण झाला आणि मग नामकरणीच्या मनात एक अनाहूत ओढ निर्माण झाली. ती ओढ अशी की मला सद्गुरूंचं दर्शन व्हायला पाहिजे आणि आता जोपर्यंत मला सद्गुरूंचं दर्शन होणार नाही तोपर्यंत माझ्या जीवाला स्थिरता लाभणार नाही, मला मनाला शांती मिळणार नाही. आणि मग मला सद्गुरूंचं दर्शन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी घरी परत येणार. या दृढ निश्चयाने त्यांनी आपल्या ग्रहाचा त्याग केला. सोपी गोष्ट नाहीये की एखाद्या गोष्टी करता वेड व्हावं लागतं आणि वेड झाल्याशिवाय अध्यात्मात वेड झाल्याशिवाय पेढे मिळत नाहीत आणि व्यवहारात येड झालं तर काठी खाल्ल्याशिवाय राहता येत नाही. अध्यात्मात राहून जर पेढे खायचे असतील तर वेड व्हावं लागतं. नामकर्णींनी ठरवलं की नाही बस आपल्या आयुष्याचं आता एकच ध्येय एकच कर्तव्य ते फक्त एकच आपल्या सद्गुरूंचं चरण दर्शन आपल्याला झालं पाहिजे आणि ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आता परत माघारी फिरणे नाही. या निश्चयाने बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर दर मजल करत, कारण बाहेर पडल्यानंतर काय असतं
बाहेर पडणं म्हणजे नामकरणींचं आपल्यासारखं नव्हतं. कारण त्यांच्याबरोबर 4-5 ट्रॉली बॅग नव्हत्या किंवा बाकी काही नव्हतं. करतल भिक्षा तरुतल वास या अवस्थेने नामकरणी बाहेर पडलेले होते. आणि बाहेर पडताना त्यांनी हाही विचार केलेला नव्हता की कुठे गेल्यानंतर माझी काय सोय होईल, माझी व्यवस्था कशी होईल. त्यांनी हा न विचार करता घर सोडलं होतं आणि केवळ सद्गुरूंचं दर्शन हा एकच ध्यास मनात होता. मग त्याच्याकरता कितीही कष्ट सहन करायची मानसिकता त्यांनी ठेवलेली होती आणि बाहेर पडलेली. मग बाहेर पडल्यानंतर रोजचा प्रवास करायचा आणि रोजचा प्रवास चालू असताना रोजची साधनाही चालू होती. साधना काय होती तर नामस्मरण. आपल्या सद्गुरूंचं मंगल नाम हे सतत मुखाने घेत ते पुढे चालायचे. आणि मग त्या मंगल नामाने असं व्हायचं की ते तहान भूक विसरून जायचे आणि चालत राहायचे. असं चालता 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 बरेच दिवस झाले. जसजसा दिवस जात होता तसतशी मनातली उत्कंठा ही शिगेला पोचत होती. आणि वाटत होतं की खरं सद्गुरू माऊली आपण म्हणतो, मग ही माऊली एवढी माऊली म्हणलं तर ती उदार झाली, पण ही माऊली एवढी निष्ठुर का होतीये, ती का भेटत नाहीये मला, ती का मला दर्शन देत नाहीये, मला दर्शन देऊन मला ती शांत का करत नाहीये, मला शांत करून मला योग्य दिशेला का लावत नाही, की असं काय झालं माझं, मी काय चुकलो. मी तर सतत नाम घेतोय, मी नाव घेतोय, मी घरादाराचा त्याग केलाय, मी सगळं सोडून बाहेर पडलोय, मग असं असूनही मला का दर्शन देत नाहीयेत. मग हे दर्शन का देत नाहीत. जसजसा एक एक दिवस जायला लागला तसतसं नामकरणींच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू झाले. ते विचार असे चालू झाले की मग त्यांना असं वाटायला लागलं की कदाचित आपण आता आता या मार्गाला लागलो, आपली उपासनाच काय, आणि आपण म्हणणार कसं. बरं ठीक आहे, आपली उपासना काय, हरकत नाही, आपली उपासना नाही, पण आपल्या घरात जी चालत आलेली उपासना ती उपासना कुणाची, यांचीच आहे. मी पण त्यांचंच नाव घेतोय. मग माझी उपासना विचारात न घेता यांनी हा तर विचार करायला पाहिजे की माझ्या वाडवडिलांनी उपासना केलेली, चला मग आता त्यांनी झाड लावलंय तर आंबे याला खायला देऊ, हरकत काय. कारण एरवी झाड लावणारा दुसरा असतो, पाणी देणारा तो असतो आणि फळं खाणारा तिसरा असतो. असं होतं ना बऱ्याचदा. मग असं जर आहे, सगळं आहे, तर माझ्या वाट्याला फळ का येत नाहीये. आमच्या घरात उपासनेची पाळंमुळं त्यांनी रोवली, तीच उपासना व्याहतपणे चालू आहे, काटेकोरपणे चालू आहे. असं असतानाही माऊली स्वतःला म्हणून घेणारी ही निष्ठुर का होतीये. मग ही निष्ठुर होतीये तर ठीक आहे, मी तर एरवी असंच बाहेर पडलेलो आहे, आता शरीर राहिलं काय, हा देह पडला काय आणि काय झालं काय. कारण आता हा देह घेऊन परत तर मला यायचं नाही. मग ठीक आहे, आता मी निर्धार करतो की जे आजपर्यंत मी रोज एकदा भिक्षा मागत होतो, त्या भिक्षेवर मी 4 घास खात होतो आणि तुमचं नाव घेऊन पुढे निघत होतो तुमच्या शोधार्थ. ठीक आहे, उद्यापासून भिक्षा बंद, अन्न त्याग करतो मी. जोपर्यंत तुम्ही भेटणार नाहीत तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही, हा विचार करून नामकरणींनी अन्नत्याग केला आणि तसंच चालायला लागलं. विचार करा की अन्नत्याग केल्यानंतर काय अवस्था होती माणसाची. पूर्ण त्याग करणं
अहो जिथं आपल्याला आठवडी वाराचा उपास असतो तर आपल्याला दिवसातनं दोनदा काहीतरी वेगळं घेतल्याशिवाय जमत नाही. एकादशी असली तरी वेगळं खाल्ल्याशिवाय जमत नाही. बाकीच्या काही गोष्टी, पण इथं फक्त एकच होतं, फक्त कधी देखील मी सद्गुरूंचे चरण हे मला दिसले पाहिजे. अन्नत्याग केला तसंच पुढे चालायला लागले. शिणले भागले, झाडाखाली बसतायत, उठतायत, ग्लानी येते, सगळं होतंय. आपण मनातनं तर चालूच आहे ना की गुरुमाऊली गुरुमाऊली एवढी कशी निष्ठूर, इतका का अंत बघतीये, की एवढा अंत माऊली म्हणल्यानंतर एवढा अंत पाहिला न पाहिजे. त्याने दर्शन दिलं पाहिजे. आणि हे दर्शन जोपर्यंत हे दर्शन जर असं दुर्लभ आहे तर अर्थ काय. हा विचार करत 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 हे ज्या वेळेला पुढे जातात त्यावेळेला हे एका झाडाखाली बसतात आणि बसल्यानंतर पोटात अन्न नाही, काहीच नाही. त्यांना ग्लानी येते आणि त्यांना कधी झोप लागते हेच समजत. त्या ग्लानीमध्ये असताना त्यांना एक असं स्वप्न पडतं की कोणतरी एक असं जटा धारण, जटा आहेत, अंगावर भगवे कपडे आहेत आणि असा एक कोणतरी योगी पुरुष येतोय आणि तो येऊन त्यांना हलवतोय. आणि झोपेत ते बघतायत आणि हे सांगतायत. तर ते म्हणतायत की नाही बाबा, होईल, तुला दर्शन होईल. मग सावध होतात, पुन्हा उठून चालायला लागतात आणि चालत असताना अचानकपणे त्यांच्या समोर एक मुनिवर उभे राहतात. आणि त्यावेळेला नामकर्णींना हा अचंबा वाटतो की आपल्याला त्यावेळेला स्वप्नात येऊन ज्यांनी दर्शन दिलं तेच आता आपल्या समोर आहेत. आता हेच आपले खरे सद्गुरू आहेत आणि हेच सद्गुरू आहेत. यांनीच आपली परीक्षा पाहिली, यांनी आपली भक्ती तपासली, यांनी सगळं पाहिलं आणि मगच यांनी आपल्याला दिलं. कारण मी आधी एक वाक्य बोललो होतो की पूर्वीच्या काळी असं नव्हतं की कोणही आलं असं ठरवून नव्हतं, त्याला तपासून मग शिष्य केल्या जायचं. असं सहज होत नव्हतं. शिफारसीने शिष्यत्व मिळत नव्हतं. पूर्वीच्या काळी कुठली शिफारस लागत नव्हती किंवा बाकी गोष्टी लागत नव्हत्या. तर तिथं लागत होती पूर्ण श्रद्धा, पूर्ण सबुरी आणि पूर्ण तेवढं समर्पण. या गोष्टी असल्याशिवाय सद्गुरू आपल्याला तपासतात आणि तपासल्यानंतरच मग यांना खूप अचंबा वाटला की जे मी स्वप्नात पाहिलं ते आता प्रत्यक्ष उभेत, नवे नवे आता हेच माझे सद्गुरू आहेत, बाकी दुसरं कोण नाही. इतका आनंद झाला नामकर्णींना की अंगावर रोमांच उभे राहिले. जसे घरदार सोडून बाहेर पडले होते, बरेच दिवस झाले होते, बरेच दिवस झाल्यामुळे दाढी वाढली होती, जटा वाढलेल्या होत्या आणि सद्गुरूंना पाहिल्याबरोबर त्यांना इतकं समाधान वाटलं, इतका आनंद अश्रू आले की त्यांनी आधी काय केलं की धावत जाऊन सद्गुरूंच्या चरणी लोळण घेतली आणि आपल्या जटाभाराने सद्गुरूंच्या पायावरची धूळ ही झटकल्यासारखी केली आणि आपल्या डोळ्यातल्या घळघळ वाहणाऱ्या अश्रूंनी त्या सद्गुरू चरणांवर त्यांनी अभिषेक केला. सद्गुरूंचं आनंद भावे दर्शन घेतलं आणि मग सद्गुरूंना त्यांनी विनंती केली की आता एकच, आता तुम्ही माझ्या हृदय सिंहासनी तुम्ही विराजमान व्हा. का व्हा, कशा करता व्हा, तर मला तुमचं असलेलं दिव्य असं अवलौकिक असं जे चरित्र आहे ते चरित्र लिखाण करण्याकरता जोपर्यंत तुम्ही माझ्या हृदय मंदिरात येणार नाहीत तोपर्यंत हे कार्य पूर्ण होऊ शकणार नाही. तर तुम्ही उदार व्हा आणि माझ्या हृदय मंदिरी विराजमान व्हा.
अशा पद्धतीने आज गुरुचरित्रातला प्रथम अध्याय पर्यंत आपण आलो. पण खरं सांगू का की गुरुचरित्रातला हा प्रथम अध्याय, पण गुरुचरित्रातला कळस जो आहे ना, किंवा गुरुचरित्राचा बीज अध्याय, गुरुचरित्राचा बीज अध्याय ज्याला आपण म्हणू, हा बीज अध्याय ज्याला समजला मनापासून तो कळसापर्यंत जाऊ शकतो. हा बीज अध्याय म्हणजे दुसरा अध्याय. आणि या दुसऱ्या अध्यायाला आपण आज सुरुवात न करता उद्याला करणार आहोत, कारण हा बीज अध्याय इतक्या सहजासहजी समजण्यापेक्षा सांगण्यासारखाच नाहीये. कारण मी असं धारिष्ट किंवा धाडस करणार नाही की मला तो अध्याय पूर्ण समजलाय म्हणून. कारण आपण वाचक आहात, आपण गुरुचरित्राचे नित्य उपासक आहात, आपण मला दत्त स्वरूप आहात, पण मी याच्यात कुठंच बसत नाही, म्हणून मी हे धाडस करणार नाही. फक्त कसं की मी बसलोय बोलोय त्या धनी तोय, तो जे बोलेल ते बोलत राहणार. पण जो बीज अध्याय, जे गुरुचरित्राचं मुख्य मर्म त्याच्यात जे आहे ते आपण उद्याला जाणून घेऊया. आज आरतीची तयारी करू, आरती करू आणि आज इथंच थांबूया. हॅलो. आजचे आरतीचे यजमान आहेत कथा पश्चात आरती व द्रोणप्रसाद यांनी ज्यांनी घेतला आहे ते विलास हरहरे. विलास हरहरे, पूनम हरहरे आले असतील तर त्यांनी आरतीसाठी समोर उभा राहा. विलास हरहरे. निलिमा जलगी ज्यांनी तांबूल प्रदान सेवा घेतली होती त्या निलिमा जलगी इथे अवेलेबल असतील तर त्यांनी आरतीसाठी समोर उभे राहायचं आहे. निलिमा जलगी. संपदा द्रविड, प्रवीण वाघमारे याच्यापैकी जर कोणी अवेलेबल असतील तर त्यांनी समोर उभे राहायचं आहे. पूनम हसबनीस जर अवेलेबल असतील आता तर त्यांनी आरतीसाठी उपस्थित राहायचं आहे. ज्यांची नावे घेतल्या गेली आहेत त्यांनी समोर उभे राहायचे. विलास हरहरे, निलिमा जलगी, संपदा द्रविड, प्रवीण वाघमारे, पूनम हसबनीस. गायत्री भूषण खिस्ती यांनी पण आरतीसाठी उभे राहावे. मिंटीताई जे आलेले आहेत त्यांनी आरतीसाठी उभे राहावे. भूषण खिस्ती दादा, भूषण खिस्ती आणि गायत्री भूषण खिस्ती यांनी उपस्थित राहावे. स्नेहा विडोळकर आणि त्यांचे यजमान यांनी आरतीसाठी उपस्थित राहावे.
स्नेहा विडळकर व यजमान, विलास हरहरे, पूनम हसबनीस, प्रवीण वाघमारे, संपदा द्रविड, निलिमा जलगी, गायत्री भूषण खिस्ते आणि मिंटी. आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची. आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची. गुरु चरित्र नो हे दत्ता, गुरु चरित्र नो हे दत्ता, ठेवा अंतरी. आरती करूया मनोभावे कधी ना राहील कुणाही दुःख, कधी ना राहील कुणाही दुःख, सुखी जीवनात. आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची. ज्ञान कर्म भक्ती सरिता त्रिवेणी संगम. प्राशन करुणी हे नित अमृत, प्राशन करुणी अमृत होया धन्य. आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची. लेखन करुणी सायन देव झाले जगी धन्य. मकरंद प्रार्थितो गुरुदेवासी, मकरंद प्रार्थितो गुरुदेवासी, ठेवा श्री हस्त. आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची. गुरु चरित्र नो हे दत्ता, गुरु चरित्र नो हे दत्ता, ठेवा अंतरी. आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया. अनंत रूपे तत्व एकची, अनंत रूपे तत्व एकची, आरती गुरुराया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया. आदि अंती दावी प्रतीति जन्मुनि नरदेही. राम कृष्ण श्रीपाद वल्लभ गणित नामानी. दिव्यत्वाची अखंड ज्योती, दिव्यत्वाची अखंड ज्योती, तत्वबोध मूर्ती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया. गुरु सारिखे दैवत नाही या जगती थोर.
अनंत नामे अनंत रूपे परितत्व एक निज भक्ता प्रभु द्यावी सुबुद्धी निज भक्ता प्रभु द्यावी सुबुद्धी न करण्या भेद अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया गुरुचरित्री गुरुतत्वाचे अखंड चिंतन मनी ठसता तत्वबोध अलभ्य दर्शन अनंत भक्ता लाभो दर्शन अनंत भक्ता लाभो दर्शन प्रार्थी मकरंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया अनंत रूपे तत्व एकची अनंत रूपे तत्व एकची आरती गुरुराया अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया आरती श्री गुरुदत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची आरती श्री गुरुदत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची दत्ताचा सगुण अवतार रूप बहुसाजिर सुंदर कटीवर छाटी भगवी गळ्यामध्ये रुद्रमाळ कंठी पायी खडावा शोभते विभूती शोभते सर्वांगी राहती औदुंबरातळी वंदुया चरण अर्पुनी सुमन करूया पूजन ओवाळून पंच प्राण ज्योती श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची आरती श्री गुरुदत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची त्रिभुवनी संचार करते संन्यास काशीपुरी घेते परतुनी ग्रामासी येते माता पित्या निज रूप दावेते माता पित्या आशीष देते उणे ना कधी ना तुम्हासे परतुनी देशाटना जाते जेथे ते जाती क्षेत्र ती होती भक्त बहु जमत वंदिती श्री गुरु चरणासी श्री नरसिंह सरस्वती प्रभूचे आरती श्री गुरु दत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची वासर औदुंबरवाडी गाणगापुरी संगम थोरी नित्य घेती भिक्षा ग्रामासी अनंत भक्ता उद्धरती करूया मनोभावे आरती लावणी देह पोत चरणी जाऊया रंगून भजनी प्रार्थितो नित्य दास मकरंद घडो मज नित्य सेवा श्री गुरु चरणाची श्री नरसिंह सरस्वती प्रभूची आरती श्री गुरु दत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यमां मन्दारमालां कुन्दारकाय कपालमालां शीर्षेकराय दिव्यंबराय नमः शिवाय नमः शिवाय हं भावफुलांची तो सुमने श्री गुरु ग्रंथासी भक्ति रसाची अमृतवाणी ज्ञानी जदासासी येईल तैसे करीतो सेवा नाही बुद्धी माझी अखंडानंद तुझेच भक्त देती शब्द दृष्टी भाव फुलांची अर्पितो झळ तुझी अनित चरणी ध्यावी मानुनी भाव सुमने पुष्प गुलाबांची बिल्व मंजिरी
शब्द प्रतिभेची नकोच न लगे मी पण मजला बुद्धी द्यावी ऐसी मम मानसे प्रार्थितो नित्य सेवा घडो साची